Today we are going to study periodic trends in elemental properties. Okay, original structure of modern periodic table is based on empirical observed periodicity in the elemental properties. Okay, modern periodic table चा structure हे कशावर बेस आहे, एलिमेंटच्या periodic properties वर. Okay, thus elemental properties show similarity in a group and show gradual variation in across a period. Okay, some एका ग्रुपमधल्या सगळ्या एलिमेंटच्या फिजिकल प्रॉपर्टी जनरली समवॉट काय असतील, काही काही प्रॉपर्टीज सिमिलर असतील, पण पिरियड्स चेंज झाले की त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या काय होत जातील, चेंज होत जातील. ओके, फॉर एक्झाम्पल 17 ग्रुपचे एलिमेंट्स हे सर्व काय आहेत, हॅलोजन्स आहेत. तर ग्रुपमधल्या 17 पिरियड्सच्या एलिमेंटच्या जवळजवळ प्रॉपर्टीज ह्या काही काही प्रॉपर्टीज कशा राहतील, सेम राहतील. ओके, पण क्लोरीन आणि ब्रोमीन जर आपण घेतलं तर दोघांचा पिरियड काय होतो, ग्रुप एक आहे पण पिरियड कसा असेल, डिफरंट असेल. म्हणून त्यांच्या काही प्रॉपर्टीज पिरियडिकनुसार काय असेल, चेंज असेल, पण ग्रुपनुसार त्यांच्या प्रॉपर्टीज कशा राहील, काही सेम राहतील. फॉर एक्झाम्पल 18 ग्रुपचे एलिमेंट्स हे ग्रुप वाईज आपण अभ्यासले तर काय लक्षात येतं की ग्रुप वाईज सगळे एलिमेंटची एक प्रॉपर्टी कशी आहे, सेम आहे की सगळे काय आहे, इनर्ट गॅस किंवा नोबेल गॅस आहे. मग हे जे चेंजेस आहे यालाच काय म्हणतात, पिरियडिसिटी. ओके, द क्वांटम मेकॅनिकल मॉडेल ऑफ ॲटम एक्सप्लेन द ऑब्झर्व पिरियडिक ट्रेंड्स ऑफ एलिमेंटल. क्वांटम मेकॅनिकल मॉडेलनी काय केलेलं आहे, पिरियडिक ट्रेंड हा कशामधला, एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीजमधला एक्सप्लेन केलेला आहे. ओके, इथे आपल्याला काही पिरियडिक ट्रेंड्स कशामधले अभ्यासायचे आहे, फिजिकल प्रॉपर्टीजमधले आणि केमिकल प्रॉपर्टीजमधले. त्याआधी आपण बघूया की पिरियडिक ट्रेंड्स म्हणजे काय होते, व्हॉट इज मीन बाय पिरियडिक ट्रेंड्स. मग पिरियडिक ट्रेंड्स म्हणजे त्यामध्ये अशा काही प्रॉपर्टी येतात ज्या विशिष्ट इंटरव्हलनंतर काय होत जातात, चेंज होतात. चेंज होतात म्हणजे काय होतं, एक तर डिक्रीज होतात किंवा त्यामध्ये काय होतं, इन्क्रीज होतो. पण कधी तर विशिष्ट इंटरव्हलनंतर, किंवा यालाच म्हणतात पिरियडिक ट्रेंड्स. मग ह्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काय चेंजेस होतात किंवा केमिकल प्रॉपर्टीजमध्ये काय चेंजेस होतात, तर यालाच म्हणतात पिरियडिक ट्रेंड्स. ओके, before the study of these periodic trends in physical and chemical properties, we see the effective nuclear charge and screening effect. What is mean by effective nuclear charge and what is mean by screening effect? Okay, in multi-electron atom, the positively charged nucleus attracts the negatively charged electron around it. Multi-electron atom मध्ये नेहमी काय होतं, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस हा काय करतो, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्सला काय करतो, आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. अँड देअर इज अ म्युच्युअल रिपल्शन अमॉंग द निगेटिव्हली चार्ज एक्स्ट्रा न्यूक्लियर इलेक्ट्रॉन्स. द रिपल्शन बाय इनर शेल इलेक्ट्रॉन इज particularly important. This results in a pushing the outer shell electron further away from the nucleus. Okay, हे बघा, हे एक आहे सेंटर, आपण ड्रॉ करू. हे न्यूक्लियस आहे पॉझिटिव्हली चार्ज, याच्यामध्ये काय आहे, आउटर इलेक्ट्रॉन्स आहे निगेटिव्हली चार्ज. मग हे काय करते, हा न्यूक्लियस काय करेल, यांना आपल्याकडे अट्रॅक्ट करणार, बरोबर आहे. मग पण याच्यामध्ये काय, इनर ऑर्बिटसुद्धा आहे. या इनर ऑर्बिटमध्ये सुद्धा काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहे. मग हे इलेक्ट्रॉन आणि हे इलेक्ट्रॉन हे एकमेकांना, इनर इलेक्ट्रॉन हे आउटर इलेक्ट्रॉनला काय करतील, आपल्यापासून रिपेल करतील. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शनपेक्षा फोर्स ऑफ रिपल्शन हा कसा राहणार, मोर राहणार. त्यामुळे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जे आहेत, ज्याला न्यूक्लियस काय करत आहे, आपल्याकडे अट्रॅक्ट करत आहे, पण हे इलेक्ट्रॉन यांना इकडे अट्रॅक्ट होऊ देत नाही, कारण इथे कोणता फोर्स तयार होतो, एक रिपल्शन फोर्स तयार होतो. त्यामुळे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन यामधलं जे अट्रॅक्शन असतं हे काय होऊन जातं, कमी होऊन जातं. कमी झाल्यामुळे काय होईल, हे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसपासून कसे होतील, लूजली बॉन्डेड होतील. लूजली बॉन्डेड झाल्यामुळे त्यांचं अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा कसा राहणार, कमी राहणार. मग यालाच म्हणतात इफेक्टिव्ह, त्यामुळे यावर काय येणार, चार्ज येणार. मग यालाच म्हणतात इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज किंवा स्क्रीनिंग इफेक्ट. तेच तुम्हाला इथे दिलेलं आहे.
In a multi-electron atom, the positively charged nucleus attracts the negatively charged electron around it, and there is a mutual repulsion among the negatively charged extranuclear electrons. Okay, the repulsion by inner shell electron is particularly important. This results in pushing the outer shell electrons further away from the nucleus. जे मी आत्ता सांगितलं की इनर शेलमधले इलेक्ट्रॉन हे काय करतील, आउटर शेलमधल्या इलेक्ट्रॉनना अजून पुल करतील, बाहेर पुश करतील. त्यामुळे काय होईल, द आउटर शेल इलेक्ट्रॉन्स आर दस हेल्ड लेस टाइटली बाय द न्यूक्लियस. म्हणून आउटर शेल इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियस काय करू शकणार नाही, त्यांना टाइटली बाउंड करू शकणार नाही. त्यामुळे इन अदर वर्ड्स द अट्रॅक्शन ऑफ न्यूक्लियस फॉर अन आउटर इलेक्ट्रॉन इज पार्शियली कॅन्सल. म्हणून ते कमी होत होत कसं होऊन जाणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन न्यूक्लियस कोणामधलं, न्यूक्लियसमधलं आणि आउटरमोस्ट शेलच्या इलेक्ट्रॉन्समधलं हे पार्शियली काय होऊन जाणार, कमी होत होत कॅन्सल होऊन जाईल. इट मीन्स दॅट अन आउटर शेल इलेक्ट्रॉन डज नॉट experience the actual positive charge present on the nucleus. Okay, the nuclear charge actually experienced by an electron is called as the effective nuclear charge, and it is denoted by ZeF. The effective nuclear charge is lower than the actual nuclear charge. मग हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा नेहमी कसा राहणार, ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्जपेक्षा नेहमीच कमी राहणार. In other words, the inner electrons shield the outer electrons from the nucleus to a certain extent. मग यावरून काय लक्षात येतं की इनर इलेक्ट्रॉन्स हे काय करतात, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्सला शील्ड करतात म्हणजे न्यूक्लियसपासून ते अजून दूर नेतात. This effect of an inner electrons on the outer electron is called screening effect or shielding effect of the inner or core electrons. इनर इलेक्ट्रॉनलाच काय म्हणतात, कोर इलेक्ट्रॉन्स म्हणतात. ओके, मग ह्या इनर इलेक्ट्रॉनचा किंवा कोर इलेक्ट्रॉनचा इफेक्ट कोणावर, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्सवर जो झालेला आहे त्यालाच काय म्हणतात, स्क्रीनिंग इफेक्ट और शिल्डिंग इफेक्ट. ओके, मग हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कसा काढायचा, तर झेड म्हणजेच ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज मायनस इलेक्ट्रॉन शिल्डिंग, दिस इज डिनोटेड बाय द सिग्मा. ओके, is called the shielding constant or screening constant, and the value of sigma depends upon the type of orbital that the electrons occupies. As we move across a period, actual nuclear charge increases by 1. आपण जेव्हा न्यूक्लिअर, लक्षात आलं, स्क्रीनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट म्हणजे काय होतं की सेंटरमध्ये न्यूक्लियस असतं आणि त्याच्या सभोवताल काय असतात, वेगवेगळे ऑर्बिट्स असतात. मग आउटरमोस्ट ऑर्बिटचे इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज राहणार आणि ते न्यूक्लियस असं जर पॉझिटिव्हली चार्ज असेल तर न्यूक्लियस काय करतो, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतो. पण त्यांच्यामध्ये असणारे इनर